एळकोट जय मल्हार मित्रांनो, आपण आहोत बिदर जिल्ह्यातील मैलार या ठिकाणी. मैलार या ठिकाणी खंडोबा देवस्थान आहे, जे पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. एक जेजुरी, त्यानंतर मैलार आणि तिसरं म्हणजे माळेगाव यात्रा. या ठिकाणचे 3 ठिकाणचे खंडोबाचे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहेत मित्रांनो. आता संध्याकाळची वेळ आहे. आपण या मैलारच्या मंदिरामध्ये उपस्थित आहोत. आपण बघू शकता, गर्दी तेवढी काही नाही. संध्याकाळची वेळ असल्यामुळं भाविकांची संख्या सुद्धा कमी आहे. आता या ठिकाणी पाहू शकता, पायऱ्यावरती अत्यंत भंडारा उधळलेला आहे. जवळपास सर्व मंदिराचा भाग हळदीनं माखून गेलेला आहे, म्हणजे भंडाऱ्यानं माखून गेलेला आहे. काही भक्तजण या ठिकाणी बसून आहेत. देवाच्या दर्शनासाठी दुरून दुरून आलेले लोक आहेत. प्रसिद्ध मैलारचं खंडोबा मंदिर आहे. या खंडोबा मंदिरामध्ये अत्यंत भक्तिभावाने लोक दर्शनासाठी येत असतात. दर्शन रांगासुद्धा मोठमोठ्या लावलेल्या आहेत या ठिकाणी. दिवसभरामध्ये जर आपण आलेलो असतो तर आपल्याला मंदिरामध्ये भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली असती. सध्या मंदिरामध्ये देवाचं गाभाऱ्यामध्ये देवाचं अभिषेक चालू आहे. ठीक 8 वाजता मंदिराचं दार उघडणार आहे मित्रांनो. खंडोबाच्या या गाभाऱ्यामध्ये देवाची अत्यंत देखणी मूर्ती आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या पद्धतीचं मंदिर, हेमाडपंथी मंदिर दिसून येतं. सर्व खंडोबाच्या भक्तांना एक जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. मंदिराचा परिसर अत्यंत विलोभनीय आहे, स्वच्छ आहे आणि अत्यंत आकर्षक आहे. जे की जमिनीपासून जवळपास 20 ते 25 फूट खोल आहे मंदिर. हे खोलीवर असल्यामुळं एकदम आकर्षक दिसतं. वरून जमीन सपाट दिसते. एकदम मध्ये आल्याच्या नंतर पायऱ्या खोल आहेत आणि चांगल्या पद्धतीचं मंदिर हे दिसून येतं. हे वेगवेगळे भाग आहेत मंदिरामध्ये. काही कन्नडमध्ये लिहिलेलं आहे, काही मराठीत लिहिलेलं आहे, हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. आणि मंदिरामध्ये एक झाडसुद्धा आहे, जे ऑक्सिजनसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. या ठिकाणी नारळ फोडायसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि मंदिराच्या 4ही बाजूनं प्रवेशद्वार आहेत. या ठिकाणी पुजारी आपली पूजा मांडण्यासाठी सर्व मंदिराच्या भोवताल फिरत आहेत. आतमध्ये मंदिराच्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे फोटो लावलेले आहे, आपण पाहू शकता. जे की खंडोबाचं मंदिर ज्यांनी जीर्णोद्धार केलेलं आहे. पूर्ण देशभरामधील जे मंदिर आहेत, देशभरातल्या मंदिरांना जीर्णोद्धार करण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आहे. जे मंदिर राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्याईनं तयार झालेले आहेत, असं हे मंदिर आहे.
लोकांच्या ज्या समस्या आहेत, समस्येचं वाचा फोडण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात, आपले प्रश्न मांडत असतात देवापुढं आणि त्या समस्याचं निराकरणसुद्धा चांगल्या पद्धतीनं होत असतं. म्हणून या ठिकाणी देवस्थानला लाखो भाविक दररोज येत जा करत असतात आणि चांगला परिसरसुद्धा आहे.